ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। हे बघा, हे पाळदी गावामध्ये दरवर्षी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केला जातो। यावर्षीसुद्धा ख्यातनाम गायिका कडूताई खरात यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पाळदी हे गाव हे सर्व समाजामध्ये समावेशक असलेलं गाव आहे आणि एकीच्या माध्यमातून कायम यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करत असतो आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आजसुद्धा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे। सगळ्या जाती धर्माचे लोक आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। भाऊ, सध्या राज्यामध्ये वैष्णवी अगवणीचं प्रकरण गाजतं आहे, हुंडाबळीचा बळी ठरलेली आहे। बघा, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, हे सगळ्या स्तरातून येतं आहे आणि मला तरी असं वाटतं की शासन त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करण्याकरता पावलं टाकतं आहे आणि मला खात्री आहे की त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। आयजी सुपेकरांच्या नावाचा दाखवत सुनांवर अत्याचार करण्यात येत होता असं अंजली दमनिया म्हणतायत भाऊ। हे मला त्याच्यातलं माहीत नाही, पण शेवटी जो असा कोणी अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अजित पवारांनी असं म्हटलंय की असा नालायक व्यक्ती पक्षात नको म्हणून त्यांची अकलपट्टी करण्यात आली। मी तर नेहमी सांगितलं अजितदादांना, हेच नाही, जे लोक आता तुम्ही पक्षात घेतले ते पण तपासा। आमचं म्हणणं तेच आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये काही लोक जे घेतले ते पण तपासले पाहिजे। काही दिवसानंतर त्यांचेही असेच पडदे बाहेर निघणार आहेत। हो, राहुल गांधी असं म्हणतात की मोदींचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोर उसळतं भाऊ। हे बघा, आता मला ते एवढ्या मोठ्या लोकांवर बोलण्याची माझी काही इच्छा नाही आहे। शेवटी हा आमचा कार्यक्रम आज उत्साहात साजरा होतोय, त्यामुळे सगळ्यांना मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो। धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये रुपये सापडलेले आहेत, तुम्ही कसं बघताय? मला त्याच्यातलं काही माहीत नाही, पण शेवटी जर कसं असेल तर तपास होईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते जनतेच्या समोर येईल। आमदारांच्या समितीला देण्यासाठी पैसे आणले गेले, अजून तपास सुरू आहे ना, तपासामध्ये लक्षात येईल।